नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एमएच सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 साठी अत्यंत महत्त्वाचं असणारं प्रकरण म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड, ज्याला आपण अध्यापन अभियोग्यता असं देखील म्हणतो। या व्हिडिओमध्ये म्हणजे भाग 9 मध्ये आपण या प्रकरणावर आधारित काही सराव प्रश्नाबद्दल चर्चा करणार आहोत। तर प्रश्न आहे, खालीलपैकी आदर्श प्रश्नपत्रिकेचे वैशिष्ट्य कोणते नाही असं म्हणतो तो। तर बघूया आपण आदर्श प्रश्नपत्रिकेची वैशिष्ट्य आणि मग नसणारा आपल्याला सहज ओळखता येईल। वस्तुनिष्ठता आदर्श प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य आहे का? हो। कशाला म्हणू आपण वस्तुनिष्ठता? चाचणीवर व्यक्तीची भावना, मन, विचार याचा प्रभाव जर पडत नसेल तर ती चाचणी आपण वस्तुनिष्ठ आहे असं म्हणतो किंवा त्याची वस्तुनिष्ठता वाढते, म्हणजे हे वैशिष्ट्य आहे। व्यक्तिनिष्ठता त्याच्या विरुद्ध, जर भावना, मन, विचार याचा जर प्रभाव पडला तर ती सब्जेक्टिव्हिटी, आणि सब्जेक्टिव्हिटी हे आदर्श प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य असू शकत नाही। उपयुक्तता यस, कारण हेतू पूर्णपणे साध्य होणे गरजेचं असतं त्या प्रश्नपत्रिकेतून, म्हणजे ती प्रश्नपत्रिका व्यवहार्य असणं गरजेचं असतं, म्हणजेच हे आदर्श प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य आहे। विश्वासार्हता यस, मापनामध्ये सुसंगती असणं गरजेचं आहे, अरे लक्षामध्ये, म्हणजे डी पण आदर्श प्रश्नपत्रिकेचं वैशिष्ट्य आहे। मग कोणतं नाही? सब्जेक्टिव्हिटी, म्हणजे पर्याय बी हे उत्तर आहे। त्यानंतर वाक्यपूर्तीच्या दृष्टीने कोणता पर्याय अनुचित आहे? ठीक आहे, अनुचित म्हणजे त्याला काय म्हणू आपण? उचित नाही असा। संगणकीय सुविधांच्या क्रांतीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःच्या बुद्धिमत्ता कलानुसार ज्ञानरचना करणे शक्य झाले आहे, बरोबर आहे। स्वाध्याय व गृहपाठ पुरे करण्यासाठी नक्कल करणे सोपे झाले आहे, नकारात्मक विधान आहे। प्रतिभासी अनुभव घेऊन सखोल आकलन प्राप्त करणे सुलभ झाले आहे, बरोबर आहे। अध्ययन समूहात सामील होऊन आवडीच्या विषयांचा व्यासंग जोपासणे सहज शक्य झाले आहे। प्रतिभाशी म्हणजे ऑनलाईन वगैरे आपल्याला आता काही तिथं एक्सपिरियन्स मिळतात, बरोबर आहे, ठीक आहे, हे पण बरोबर आहे। काय म्हणले की अनुचित म्हणजे जे उचित नाही, मग उचित कोणतं नाही? बी नाही, म्हणून बीची निवड करा। शिक्षकाला पाठ्यपुस्तक कसे सहाय्य करते? अध्यापन सुकर व सुलभ होते, ठीक आहे। अध्यापनात रोचकता येते, पाठ्यपुस्तकामुळेच रोचकता येते असं काही नाही। शिक्षकाला त्याच्या विषयाचा कोणता भाग शिकवायचा आहे हे समजते, हे जरा बरोबर वाटतं। नेमके काय शिकवायचे आहे हे शिक्षकाला समजते, ठीक आहे, तसं काही गरजेचं नाही, म्हणून कोणता भाग शिकवायचा हेच संयुक्तिक उत्तर वाटतं डी पेक्षा। अध्यापनाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची ध्येय यामध्ये ध्येय बहुधा उच्चस्तरीय असतात आणि म्हणूनच ती व्यवहार्य नसतात असं नाही म्हणता येणार। अध्यापन उद्दिष्टे अतिशय संकुचित असतात, नाही, संकुचित नाहीत, ब्रॉड असतात ती। अध्यापन उद्दिष्टे निरीक्षम आणि मापनक्षम असतात, असं काही नाही, या दोघांमध्ये फरक नाही। म्हणजे अध्यापनाची उद्दिष्टे आणि शिक्षणाची ध्येय जर आपण पाहिली, चांगला व्यक्ती निर्माण करणे, ज्ञान संपन्न विद्यार्थी बनवणे, ठीक आहे, तर हे दोघांमध्ये काही फरक वाटणार नाही आपल्याला, म्हणून डीची निवड करूयात। पूर्व प्राथमिकच्या मुलांना श्लोक शिकवणे हे या अध्यापना स्तराशी निगडीत आहे। आता पूर्व प्राथमिक म्हणजे एकदम छोटे मुलं, त्यांना श्लोक शिकवायला लागलो आपण, म्हणजे थोडक्यात त्याच्याकडून पाठांतरच करून घ्यायला लागलो। मग कोणता स्तर असणार आहे? साहजिकच ह्या मेमरी लेवल ऑफ टीचिंग असणार आहे, म्हणजे अध्यापनाचा स्मृती स्तर इथे असणार आहे। कारण मुलांना श्लोक शिकवायला तर मुलं डायरेक्ट काय करणार आहे? ते आपल्या मागं म्हणणार आहेत, मुलं काय करणार आहे? ते पाठच करणार आहेत, ठीक आहे। आकलन हा म्हणजे त्याचा अर्थ जेव्हा आपण शिकू त्यावेळेस मग ते आकलन होईल, आणि विमर्शी चिंतन तर त्याच्यात पुढचा टप्पा आहे, म्हणजे हे उच्च शिक्षणात वापरतात, हा काही पूर्व प्राथमिकला हा स्तर वापरत नाहीत, हा तर स्तरच नाही आहे, म्हणून स्मृती स्तर इथं उत्तर असणार आहे। हा निबंध वजा परीक्षा पद्धतीचा दोष नव्हे। परीक्षकांच्या मनस्थितीनुसार गुण कमी केले जाऊ शकतात, बरोबर आहे। शिक्षकावर पेपर चेक करताना प्रेशर आहे, ताण आहे,
तर गुण कमी पडतील, आणि तो जर तणावरहित आहे, उत्साही आहे, तर गुण जास्त पडू शकतात. म्हणजे हा एक दोषच आहे. प्रत्येक शिक्षकाने दिलेले गुण वेगळे असतात, हे पण बरोबर आहे, हा दोषच आहे. आले लक्षामध्ये? कारण तोच पेपर जर दुसऱ्या शिक्षकांनी तपासला तर गुण कमी जास्त होऊ शकतात. उत्तरे लिहिताना विद्यार्थ्यांना वेळ कमी पडतो. आता हा दोष म्हणता येणार नाही. आलं लक्षामध्ये? कारण ते विद्यार्थ्याच्या स्पीडवरून अवलंबून असतं ना, त्याला दोष म्हणता येणार नाही. गुणदान पद्धतीमध्ये वस्तुनिष्ठता राहत नाही. बरोबर आहे, वस्तुनिष्ठता राहत नाही. हस्ताक्षर, त्या विद्यार्थ्याची लेखनशैली, शिक्षकाची मानसिकता, ठीक आहे, त्यामुळं व त्याच्यामध्ये वस्तुनिष्ठता राहत नाही का, तर हो, हा त्याचा दोषच आहे. म्हणजे हे दोष आहे, हा दोष आहे. फक्त सीला म्हणता येणार नाही. इथं नव्हे म्हणलं ना, दोष नव्हे, म्हणून सीची निवड करा. खालीलपैकी कोणते मापन मूल्यमापनाचा निकष नाही? विश्वसनीयता आहे, ठीक आहे, रिअलेबिलिटी, व्हॅलिडिटी आहे, ठीक आहे, सेन्सिटिव्हिटी आहे. डिपेंडन्स हा मूल्यमापनाचा निकष होऊ शकत नाही, हे निकष होऊ शकतात. त्यानंतर अशा पद्धतीनं अजून काही वेळ मिळाल्यास आपल्याला परत आपण ही सिरीज कंटिन्यू करू, आणि इतर जे प्रकरण आहेत त्यावर पण आपण सराव प्रश्न पाहूयात. आपण मागील 10 वर्षाच्या 12 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाइज केल्या, आणि त्यावर आधारित आपण 15 जून 2025ला होणाऱ्या सेट परीक्षेच्या संदर्भाने एक टेस्ट सिरीज घेत आहोत, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही 12 PDF पेपर देणार आहोत व्हॉट्सअपला. आणि या 12 PDF पेपरची फीस असणार आहे 450 रुपये. तुम्हाला काय करायचं आहे, 98 23 24 71 91 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे. नाव येईल ओएसिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. पे केल्याच्यानंतर त्याचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे व्हॉट्सअपला, याच नंबरला. तुम्ही जर हा व्हिडिओ नंतर ऐकतात, म्हणजे 10 एप्रिल 12 एप्रिलला, तर त्या अगोदर झालेले पेपर तुम्हाला एकत्रच मिळतील. म्हणजे पेपरही मिळेल, आन्सर कीही मिळेल, ठीक आहे, सर्व पेपर मिळतील, आन्सर की मिळतील, विश्लेषणाचे व्हिडिओ मिळतील. पण पे केल्याच्या नंतरच्या पुढच्या जर काही डेट बाकी असतील तर ते मात्र त्याच डेटला तुम्हाला पेपर मिळतील, याची तुम्ही नोंद घ्यायची आहे. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर हे व्हिडिओला लाईक करा, आणि जे तुमचे मित्र आहेत त्यांना देखील पाठवा, त्यांचा देखील सराव या व्हिडिओच्या मार्फत होऊ शकतो. त्याचबरोबर आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे सेट नेट स्टडी, डायरेक्ट सर्च करा सेट नेट स्टडी, तिथं आपण काही पोल क्वेश्चन टाकत असतो, ते देखील तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरू शकतात. धन्यवाद.